मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित एक महत्त्वाची बातमी सध्या चर्चेत आहे. अनेकदा आपण पाहतो की मोठ्या नेत्यांच्या नावाने संस्था, ट्रस्ट, फाउंडेशन सुरू केले जातात. काही वेळा हे काम चांगल्या उद्देशाने केले जाते, पण काही ठिकाणी त्याचा गैरवापरही होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर आता एक महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. आता दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा वापर करून संस्था किंवा ट्रस्ट नोंदवताना काही नियम आणि निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हा निर्णय नेमका काय आहे आणि यामागचं कारण काय आहे? चला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा, प्रतिमेचा किंवा स्मारकाचा वापर करून कोणतीही संस्था, ट्रस्ट किंवा फाउंडेशन नोंदणी करायची असेल तर त्यांच्या कुटुंबियांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. राज्यातील सर्व संबंधित कार्यालयांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात जर कोणाला अजितदादा या नावाने संस्था सुरू करायची असेल तर त्यासाठी आधी कुटुंबियांची लेखी परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगीशिवाय कोणतीही संस्था नोंदवणे शक्य होणार नाही. खरं तर अनेक लोक चांगल्या भावनेने मोठ्या नेत्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नावाने शैक्षणिक, सामाजिक किंवा सेवाभावी संस्था सुरू करतात. काही ठिकाणी पुतळे उभारले जातात, स्मारके बांधले जातात किंवा विविध उपक्रम राबवले जातात. पण काही वेळा अशा नावांचा वापर वैयक्तिक किंवा व्यावसायिक फायद्यासाठी केला जात असल्याची तक्रारही समोर येते. अशा प्रकारचा गैरवापर टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कारण एखाद्या लोकप्रिय नेत्याचे नाव वापरले गेले तर लोकांचा त्यावर विश्वास बसतो. काही लोक याच विश्वासाचा फायदा घेऊन निधी गोळा करणे किंवा संस्थेच्या नावाखाली वेगळे काम करणे अशा गोष्टी घडू शकतात. याबाबत उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने विशेष कार्यकारी अधिकारी सुनील कुमार मुसळे यांनी धर्मादाय आयुक्तांना पत्र पाठवल्याची माहिती समोर आली. यामुळे आता जर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने नवीन संस्था, ट्रस्ट किंवा फाउंडेशन सुरू करायचे असेल तर कुटुंबियांकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच लेखी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी पुतळे किंवा स्मारके उभारायची असतील तरी शासनाने आणि न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. परवानगीशिवाय असे कोणतेही काम करता येणार नाही. याशिवाय जर कोणीतरी त्यांच्या नावाचा वापर करून अनधिकृतपणे निधी गोळा करत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने संस्थेचा कारभार चालवत असेल तर अशा प्रकरणांची चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आधीपासून अस्तित्वात असलेल्या संस्थांनीही जर अजितदादा हे नाव वापरायचे असेल तर त्यांनाही हे नियम लागू राहतील. म्हणजेच पुढे कोणालाही परवानगीशिवाय हे नाव वापरता येणार नाही. म्हणजेच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा वापर करताना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. योग्य परवानगी आणि नियमांचे पालन करणे आवश्यक ठरणार आहे. या निर्णयामुळे नावाचा गैरवापर थांबेल आणि नेत्यांच्या नावाचा सन्मानही कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर मित्रांनो, या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे? अशा प्रकारचे नियम असायला हवेत का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.